या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त चरित्र गुणाचं बदनाम केलं गेलं असेल तर छत्रपती शंभूराजांचं. दादा कुठेतरी छावा चित्रपट रिलीज झाला आणि या झोपलेला हिंदू समाजाला जाग आली. अरे माझा राजा कसा होता, माझ्या राजानं धर्मासाठी किती बलिदान दिलं. अरे छावा चित्रपटामध्ये शंभूराजांचे जे हाल दाखवले ना ते 2% पण दाखवले नाही. एवढे भयानक हाल माझ्या राजाचे झाले. शंभूराजा सांगतो आणि थांबतो. दादा ऐका, माझा राजा कसा होता. जगमग जगमग रायगढ़ पे घना अंधेरा छाया था, माँ जगदम्बा ने हंसकर अपने अवतार को पास बुलाया था. जिन आंखों ने रची थी स्वराज्य की विचारधारा, जिन आंखों ने रची थी स्वराज्य की आचारमाला, माझी जाऊ का पवित्र दामन हाथ छोड़ के निकल चुका था. बिखरा टूटा शंभू राजा अभी अभी समझ चुका था. मैं पूछूंगा कई प्रश्न, तुझसे सोच लेना तुम 2 बार. अगर मिले ना उत्तर तुझे तो झूठे तुम्हारे नीति चाल. कोई कहे वैष्णवी राजा, कोई कहे शंभू राजा ना करे नारी का सम्मान. कहने वाले कुछ भी कहे साहब, जो लिखे नारी की मोहकता उस चरित्र पे क्यों दाग लगे. कदमों से शुरू की नक्शिका फिर क्यों ज़हनों में आग लगे. कोई कहे वैष्णवी राजा, कोई कहे नशे में दूत युवराज. कहने वाले कुछ भी कहे साहब, हम भी तो एक बात कहे, बुधभूषणम पल्लेना कभी होए खुद शंभू रचित. वैष्णानी नीच सर्वानी भूपति परिवर्जयते. चाहे जितने दाग लगा लो, चाहे जितनी आग लगा लो, जलकर अग्नि भस्म हो जाए, फिर भस्म को कौन जलाए. भस्म का जो श्रृंगार करे वो महादेव का रुद्र शंभो. राजनीति का चक्रव्यूह रचा जा रहा था, गैरों को अपना करके शंभू राजा पछता जा रहा था. इसी वक्त नीति ने उठाया धनुष, इस कदर किया वार घनघोर. ऐसा तीर लगा हृदय में, टुकड़े बिछड़े चारों ओर. रायगढ़ की पन्ना में राजे ने अंतिम श्वास लिया. शिव को लेने महादेव ने प्रस्थान किया. भराए नेत्र सभी के धरती अंबर पवन समुंदर. इसी वक्त मन में कपट की ज्वाला पनप रही थी. अल्पमति गुलछंडों की चाली बड़ी गंदी थी. एक साथ सभी खड़े हो गए बिना कोई शर्म डरे. क्यों ना हम संभाजी को पन्हारा पे कैद करे. पर सरलस्कर सर सेनापति हम भी राव मोहिते बस नामी का पिता. मजा लेंगे सम्मुख कोई राजे को हाथ लगाए. सो सुनारों पे अकेला लोहारी का पिता. दुश्मन भी दुआ करे जब जब नाम सुने सांदी का. खुद औरंगजेब जिक्र करे जब जब वो जलेरे चाल बने. इंसान नहीं शैतान हो जो खड़ा है शिवा की ढाल बने. झूठा इतिहास रचा जा रहा था, झूठा इतिहास लिखा जा रहा था. दादा वक्त वक्त की बात है, यही तो हिंदू तख्त की बात है. जितने शत्रु नहीं युद्ध तट पर, उतने तो विभीषण खड़े हमारे कदम कदम पर. फिर हम राम मोहिते ने फरमान निकाला, राजे पद का कारनामा शंभू राजे को दिया. शंभू राजे के मन में इच्छा लगी थी पिता जैसा राजा होने के, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज वो नाम था जिनमें महादेव की प्रतिमा छलकी थी. इस महादेव के सिंहासन पे बैठना इतना आसान नहीं था. शायद रुद्र से वाकिफ नहीं था. उसी वक्त खांदे पे एक हाथ आया, खांदा सहलाते हुए बोला, राजे तुम वो साचे कवि राज कवि कलश कहते हुए. आखिर जिस दिन को रोका गया, आखिर वो घड़ी आई गई. क्षत्रिय गुलामश्वर सिंहासनाधीश्वर प्रौढ़ प्रताप पुरंदर जानता राजा गणपति छत्रपति चारित्र संपन्न छत्रपति शिवाजी महाराज पुत्र धर्मवीर गौ ब्राह्मण प्रतिपालक संस्कृत पंडित धर्मवीर संभाजी महाराज की. इसी वक्त हरे झंडे ने दक्कन की तरफ रुको मोड़ा था. एक पांडव को पकड़ने के लिए 100 कौरवों ने घर छोड़ा था. एक साथ सभी ने के पास से चलकर शगुने के चाल. आखिर उनके कैद में आ गए दादा मराठो के लाल. प्रसंग खूप मोठा आहे दादा. धावता घेतो राजाला कैद केलं गेलं आणि औरंगजेबाच्या शमेनामध्ये माझ्या राजाला आणलं गेलं. जसा हनुमान जयंतीला आपण हनुमानच्या मंदिरामध्ये जातो ना, जसे हनुमंत लालबुंद झाले असतात ना, तसा माझा राजा लालबुंद झाला होता. अंगाला काटेरी साखरदंड टोचलेले होते, बोचलेले होते. अंगात अशी एक जागा उरली नव्हती जिथून रक्त निघत नव्हतं. असा लालबुंद झालेला माझा राजा. सोबत होते कवी कलश. आणि माझा राजा औरंगजेबाच्या दरबारामध्ये आला आणि तख्तासीन झालेला आलमगीर गाझी औरंगजेब आपलं सिंहासन त्यागून शंभू राजांचा पुढे आला आणि बोलता झाला, 9 वर्ष का था तब मिला था हमें आगरा में. तब हमने इससे पूछा था, क्यों रे संभा तुझे हमारा डर नहीं लगता. तब इस काफिर ने कहा था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. लेकिन अल्लाह के दरबार में तू अब नहीं बचेगा. झुक जा हमारे सामने संभा, इस्लाम कबूल है. आणि तसे शंभू राजे कराले, औरंगजेब इस संभा 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, लेकिन हिंदू धर्म नहीं छोड़ेगा. सब
तलवारीचा वार झाला आणि राजांनी कवी कलशांना विचारलं, कवीजी, कवी आहात आपण, सुचते का एखादी या प्रसंगावरती कविता? आणि कवी कलशकर आले, औरंगजेबाकडे पाहिलं आणि कवी कलश बोलता झालंय, हाथी घोड़े तोप तलवार है, फौज तो तेरी सारी है, जंजीर में जखड़ा मेरा राजा, अब भी सब पे भारी है सब. तलवारीचा वार झाला आणि औरंगजेब विचारता झाला, ए अल्लाह, क्यों क्यों पैदा नहीं होता संभा जैसा एक ही शक्त हमारे जनाजे में? अरे का असं पोरग माझ्या घराण्यामध्ये जन्माला येत नाही? आणि करायला छावा. अरे औरंग्या, तुझ्या पोटी कसा जन्मला संभाजी? स्वतःच्या बापाला मारणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, अरे स्वतःच्या पोरगीला कैदेमध्ये टाकणारा तू, तुझ्या पोटी नाही जन्मला संभाजी. संभाजी तो जन्मले सह्याद्रीच्या करड्यावर आणि तुझ्या नरड्यावर. आणि औरंगजेब बोलता झाला, ले जाओ इससे मेरी नजरों के सामने से दूर, होल डालो इसकी आंखें जलाती हमें बहुत, काट डालो जिबा इसकी जिबा बोलती है बहुत, इसे इतनी दर्दनाक मौत दो, इसका आने वाला पूरा स्वराज्य, पूरी कायनात याद रखे, खींच लो खाल इसकी और खिला दो इन चिल्को कुत्तों को, हुकुम की तामील की जाए. आणि शंभू राजांना भांडण्यात आलं हो. आणि औरंगजेबाची पहिली सजा होती माझ्या राजाचे डोळे फोडण्याची. औरंगजेबाचे हफशी हातामध्ये घेऊन आल्या तप्त गरम सळया, धुळ्यांच्या रेषा हवेमध्ये सोडत होत्या. त्या शंभू राजांना कडून चुकलं, डोळे फोडले जाणार होता. शंभू राजांनी मिटले डोळे, डोळ्यापुढे उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराज. गडकोट, सुराज्य, ज्ञानोबा, तुकोबा, पंढरीचा पांडुरंग, महादेव, आई तुळजा भवानी. अरे ज्या डोळ्यांनी घेतलं होतं स्वराज्याचं दर्शन, ज्या डोळ्यांनी केलं होतं बिरबिरते इशांत आपल्या मावळ्यांना, ते डोळे राहणार नाही आता, ते डोळे फोडले जातील आता. शंभू राजांनी उघडले नेत्र, डोळ्यापुढे आल्या लावून सळया, कुपसल्या डोळ्यात, फिरवल्या गरगर, सळ्या गेल्या हात आणि निघाल्या तेवढ्याच वेगानं बाहेर. डोळ्याला होते रे कोट, उरल्या होत्या काळ्या बुंद खोपण्या, तर्प उग्र वास सोडणाऱ्या. दादा, डोळ्यामध्ये साधा बारीक दगडाचा खडा गेला ना तर 2 दिवस डोळा धरून बसतो, पण डोळ्यामध्ये तप्त गरम सलाया गेल्या, किती किती यातना झाल्या असतील. औरंगजेब विचारता झाला, क्यों संभा, इस्लाम कबूल है? माझा राजा सांगायचा, संभा 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, लेकिन अपना हिंदू धर्म नहीं सोडेगा. औरंगजेबाची दुसरी सजा होते माझ्या राजाची जीभ छाटायची. औरंगजेबाची हफशी हातामध्ये घेऊन आले, घन दंड मस्तकावरती प्रहार केला, पण जबडा उघडे ना. अरे उघडेल कसा? सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजलेली दात, ही आमची अवकात सांगणारे छत्रपती संभाजी महाराज आहेत. एकाला युक्ती सुचली, शंभू राजांचं नाक दाबून धरलं आणि श्वास घेण्यासाठी महाराजांनी तोंड उघडलं. तोंडात घातली सांचे दाबले, जीभ ओढले, एक बिलास जीभ बाहेर आली, सदिशी तलवारीचा वार झाला, जीभ पडली जमिनीवर, थरफडत वळवळत तोंडातून निघाला रे फक्त रक्ताचा पूर. एवढं करून औरंगजेबाचं भागलं नाही. शंभू राजांच्या अंगावरती गरम पाणी टाकलं जायचं, अंगावरचं मौत साठलं जायचं. अरे जसा मुसलमानाच्या दुकानामध्ये आपण गेलो ना, जसा बोकड चोलला जातो तसा माझा राजा उभा चोलला गेला होता. हे सगळं माझ्या राजानं सहन केलं. कशासाठी? तुमच्यासाठी, माझ्यासाठी, येणाऱ्या हिंदू धर्मासाठी. विचार करा, त्यावेळेस जर शंभू राजे औरंगजेबासमोर झुकले असते, वाकले असते, थकले असते, इस्लाम धर्म स्वीकारला असता, तर विचार करा, महाराजांच्या पाठीमाग सगळ्या स्वराज्याला इस्लाम धर्म स्वीकारावा लागला असता. पण माझ्या राजानं सहन केलं आणि माझ्या शंभू राजाच्या एका रक्ताच्या थेंबातून याच मातीमध्ये जन्माला आले हजारो लाखो संभाजी आणि झुंजत राहिले या स्वराज्यासाठी. आणि अखेर याच महाराष्ट्रामध्ये त्या औरंगजेबाची कबर बांधून मग शांत झाले दादा. अरे हर हर महादेवाचा आवाज सुटला, औरंग्याच्याही कपाळाला घाम फुटला, अल्लाह अल्लाह म्हणती पडती सगळे. अरे खरंच
हाच माझा राजा अजून 10 वर्ष जगला असता तर औरंग्याने टिळा लावून हिंदू धर्म स्वीकारला असता. दादा, ही ताकद, ही दहशत माझ्या राजाची होती. इथंच माझे शब्दही संपले, माझं चरित्रही संपलं आणि मी गोविंद भाऊंना पुन्हा एकदा आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर माता आपली पदयात्रा करण्यासाठी आपल्याला बळ देवो. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर.